नमस्कार मित्रांनो, पर्यटनाच्या या भागामध्ये आज आम्ही आलो आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्यात। हे इथलं विहंगम दृश्य आहे। आम्ही या किल्ल्याच्या वरच्या बाजूस आलो आहोत। या किल्ल्यामध्ये यायला जवळपास 700 ते 750 पायऱ्या आहेत। हा दौलताबादचा देवगिरी किल्ला। या ठिकाणी वारकरी संप्रदाय येतात। या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं भजन चालू आहे। हा याचा इतिहास मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये लिहिलेला आहे। ते वारकरी संप्रदायाचं भजन चालू आहे। हा किल्ल्याचा मधला भाग। आम्ही ज्या ठिकाणी सुरुवातीला आलो त्याच ठिकाणी पूर्वी चाललो आहे। या ज्या लहान लहान छोट्या छोट्या खोल्या होत्या या शहाजहान आणि औरंगजेबाच्या आरामाकरता होत्या। इथून हे दौलताबाद गावाचं दृश्य। हा दौलताबादचा किल्ला। समोर दिसतोय तो मोठा बुरुज। या ठिकाणी हा जो दिसतोय हा हाती तलाव। सध्या त्यात पाणी नाही आहे आणि तिथे जी पार्किंग दिसते ती त्याची एंट्री। फार सुंदर असा रमणीय परिसर, थंड हवा। या औरंगजेबाच्या आणि शहाजहानच्या राहण्याकरता केलेल्या खोल्या, ज्या ठिकाणी यांना सतत थंडी हवा मिळायची। वारकरी संप्रदाय या ठिकाणी एंट्री आहे। त्या काळातली ही कारागिरी अजून एवढ्या वर्षानंतर ही अशी जवळपास 300-350 वर्षापासून अजूनही अशी मजबूत आहे। काही भाग ढासळलेला आहे पण अजूनही सुंदर आहे। आता आम्ही याच्या दुसऱ्या मजल्यावर जातो आहे। इथून अजून सुंदर दिसत आहे। हा तिथला परिसर।
फार सुंदर असा किल्ला त्या काळात होता. बघा, आपण याचा आनंद घ्या. हे शेवटचं टोक हे देवगिरी किल्ल्याचं. धन्यवाद.